सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, व्हेरी गुड आफ्टरनून. The feel is like morning. It has to be of the morning. And welcome back to the family of Success Science Academy. A very simple way to fall in love with physics. बालमित्रांनो, आज आपल्याला बघायचंय रिफ्लेक्शन ऑफ द वेव्स. आपला टॉपिक चालू आहे सुपरपोजिशन ऑफ द वेव्स. तर वेव्सचा पहिला पार्ट आपण पाहिला, बेसिक्स पासून आपण इक्वेशन पर्यंत आलो, सम्स सोडवले आणि आता यू आर सेइंग रिफ्लेक्शन ऑफ द वेव्स. So, bacha, when a progressive wave traveling through a medium reaches interface separating two media, a certain part of the wave energy that comes back in the same direction. Okay, wave changes its direction. This is called as reflection of the wave. कहना क्या चाहते हो गुरुजी, ई का चल रहा ससुरा. रिफ्लेक्शन तुम्हाला सर्वांना माहिती आहे. यू आर द रिफ्लेक्शन ऑफ युअर थॉट्स. तुम्ही तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन आहात. रिफ्लेक्शन लहानपणापासून आपण पाहत आलो. लाईटचं रिफ्लेक्शन, वेव्हचं रिफ्लेक्शन, साऊंडचं रिफ्लेक्शन. लाईटचं रिफ्लेक्शन तुम्हाला सगळ्यांनी प्रयोग केला असेल. व्हेरी गुड आफ्टरनून तेजसजी. आय फील व्हेरी हॅपी बाय सीइंग द गेस्ट कलाकार्स लाईक यू इन द आफ्टरनून. दॅट्स वाय आय पुट द लेक्चर इन द आफ्टरनून. सो प्यारे बच्चो, रिफ्लेक्शन वाला टॉपिक चालू आहे. सगळ्यांनी एक छोटासा प्रयोग केला असेल लाईटच्या बाबतीत, की एखादा मिरर घेतला आणि टिंग 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 भिंतीवरती चमकवला, कधी कधी टीचर्स वरती चमकवला, कधी कधी तुमच्या आवडता जो फ्रेंड आहे तिच्यावरती चमकवला. लाईक रिफ्लेक्शन ऑफ द लाईट यू हॅव डन. लाईट वाला रिफ्लेक्शन. सो तिथे काय व्हायचं, लाईट ज्या मीडियम मधून यायचा, धडकायचा, त्याच मीडियम मध्ये रिटर्न जायचा, आहे की नाही. आरशामध्ये सेम सिच्युएशन, आपण इकडे असतो, लाईट जाते, त्याच मीडियम मध्ये रिटर्न येते. सेम सिच्युएशन लाईट साऊंडच्या बाबतीत आहे. पाहिलं असेल तुम्ही तुमच्या रूम मध्ये इको साऊंडचा इफेक्ट आहे, किंवा आवाज मोठ्याने ओरडले, आवाज घुमतो, म्हणजे काय होतं, आवाज भिंतींना धडकून पुन्हा रिफ्लेक्ट होतो. सेम सिच्युएशन, फक्त हे इंग्लिश मध्ये लिहिलंय की वेव्ह एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियमला जाऊन धडकली तर रिटर्न ती वेव्ह एनर्जी पुन्हा त्याच मीडियम मध्ये येते. ह्याच फेनॉमेनॉनला म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ द वेव्स. दॅट्स इट. तुम्हाला काही कोणी डेफिनेशन विचारणार नाही, बट वी मस्ट बी एबल टू टेल as well as understand. So बच्चा, रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सवर्स वेव्स फ्रॉम डेन्सर मीडियम. ट्रान्सवर्स वेव्हचं रिफ्लेक्शन कुठून? डेन्सर मीडियम कडून. तो चलो भाई फील लिया जाए. बघ, लक्ष दे, रिफ्लेक्शन शिकायचंय. ट्रान्सवर्स वेव्हचं, ट्रान्सवर्स म्हणजे तुम्हाला माहितीये की पार्टिकल डान्सेस परपेंडिक्युलर, आहे की नाही. हा, फ्रॉम द डेन्सर मीडियम. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. एक स्ट्रिंग घेऊ बरं का बेटा, आणि इथे समजा एखादी भिंतीसारखा लाईक लेट से व्हर्टिकल वॉल आहे, लाईक दॅट, असं फील घेऊ आपण. आणि बेटा ही माझी समजा आता जाताना असा क्रेस्ट गेला, डपाक धडकला, असा झटका दिला जिम, आणि क्रेस्टच्या फॉर्म मध्ये जाते ना, तर क्रेस्ट जाऊन धडकला, असं माझं म्हणणं आहे. धडकताना कोण धडकला बच्चा? क्रेस्ट. क्लिअर आहे? दिस पार्ट इज, यू पीपल नो दॅट, ट्रान्सफर्स मधला हा क्रेस्ट. बघ बेटा, लक्ष दे, ही एक दोरी आहे ना, दोरीला आपण झटका दिला, तर इथं जी स्ट्रिंग आहे बच्चा, इथं जी स्ट्रिंग आहे, ही दोरी, बर का. बघ आता, वी वॉन्ट रिफ्लेक्शन फ्रॉम द डेन्सर मीडियम. सो माझी जी स्ट्रिंग आहे ही रेअरर मीडियम आहे. स्ट्रिंग हे रेअरर मीडियम आहे, बर का. आणि जी भिंत आहे, हे जे व्हर्टिकल सपोर्ट आहे, इथं काय म्हणू, वॉल, बर का. ही जी वॉल आहे, ही जी वॉल आहे बच्चा, हे डेन्सर मीडियम आहे. यार रेअरर आणि डेन्सर मध्ये तर कोणी टेन्शन मध्ये नाही ना. रेअर म्हणजे काय? विरळ. डेन्सर म्हणजे काय? घन. एखादा माणूस टाकला आहे म्हणजे काय? रेअरर आहे. कारकेलेसर कसा आहे? थोडासा डेन्सर आहे, केस आहे. टाकला माणूस, रेअरर म्हणजे विरळ, डेन्सर म्हणजे घन. ओके. सो बच्चा, ही जी दोरी आहे, ही जी स्ट्रिंग आहे, बर का, स्ट्रिंग कशी आहे? रेअर मीडियम आहे. त्या तुलनेत ती भिंत आपली कशी आहे? डेन्सर मीडियम आहे. सो व्हेरी सिंपल बेटा, जाताना सपोज क्रेस्ट गेली आणि धडकली, होईल काय? हे रेअर आणि डेन्सर आहे. एखादा दगड घेतला, टुंग, एखाद्या डोक्यात मारत, काय येईल? टुपुक, टेंगुळ येईल. टेंगुळ येतं का नाही? ऑपोजिट रिॲक्शन फ्रॉम कपाळ, किंवा वी कॅन से कवटी. दगड बसला, टुपुक फोगलं, त्या टाईपचा फील. ओके सरजी, इट इज व्हेरी रिलेव्हंट एक्झाम्पल. बट बेटा वी मे कन्सिडर क्रेस्ट जाऊन धडकला. आता काय होईल? न्यूटनचा थर्ड लॉ अप्लाय होईल. व्हॉट इज न्यूटन थर्ड लॉ? तुमच्या आवडता. टू एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो
जाताना क्रेस्ट धडकला ना बेटा तर येताना काय येईल ट्रफ. व्हेरी सिंपल. येताना काय येईल बेटा ट्रफ. बाय न्यूटन्स थर्ड लॉ. क्लिअर आहे. जाताना क्रेस्ट गेला येताना ट्रफ. सो व्हेनेवर ट्रान्सफर्स वेव्ह इज गोइंग ओके. इनफॅक्ट त्यातलं फिजिक्स काय बेटा हे जे पार्टिकल्स आहेत ना टुक 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 इथे जाऊन क्रेस्ट हे बघ ऍट द एंड क्रेस्ट. तर विषय काय आहे की दे विल ट्राय टू मूव्ह द पार्टिकल्स ऑफ दिस वॉल बट ही जी वॉल आहे ही जड आहे ही डेन्सर आहे ती अजिबात हलणार नाही. ती कोणाला हलवणार यांना हलवणार. इक्वल अँड ऑपोजिट मोमेंटम विल बी इम्पार्टेड. दॅट मीन्स ट्रफ विल बी रिफ्लेक्टेड बॅक. सो व्हेनेवर ट्रान्सफर्स वेव्ह travels from rarer to denser. Okay, from denser what happens? Crest reflects as trough. Clear beta? Very simple. Crest will reflect as trough. आणि जर का जाताना क्रस्टच्या ऐवजी जर समजा ट्रफ गेला तर बेटा दिस ट्रफ will reflect as crest. बस दिस इज वेरी लिटल थिंग यू हैव टू रिमेंबर. चलो बच्चा स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक आहे झालं. आता बघ बेटा रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्स फ्रॉम डेन्सरच्या ऐवजी आता रेअरर मीडियम. समजा रेअरर मीडियम घेतला आपण. एक्झाम्पल तयार करतो डोंट वरी. डेन्सरच्या ऐवजी काय रेअरर मीडियम. बघ लक्ष दे ही स्ट्रिंग आहे जाताना क्रस्ट गेला परंतु हे मीडियम मला रेअर करायचं रेअर. मग मी काय करतो वॉलच्या ऐवजी आहे ना वॉलच्या ऐवजी इथं असं का झूम करू आपण की इथे रिंग आहे बेटा. काय केली तर झूम एकदम बारीकशी रिंग आहे जी स्लाइड होऊ शकते बेटा. लक्ष दे स्लाइड होऊ शकते. आता मला रिझल्ट माहित नाही. हे बघ क्रेस्ट गेला नीट लक्ष दे. ही जी स्ट्रिंग आहे आता स्ट्रिंग म्हणजे जी दोरी आहे ती डेन्स आहे डेन्स ती ज्यादा घन आहे. स्ट्रिंग डेन्सर आहे बरं का बच्चा. स्ट्रिंग डेन्सर आहे आणि भिंतीच्या ऐवजी आता काय घेतली आपण एक रिंग घेतली रिंग की जी स्लाइड होऊ शकते सिम्पली. आता फक्त काय रिंग मग अशी भिंत होती आता काय घेतली रिंग. आणि रिंग कशी आहे रेअरर मीडियम. रिंग हलकी एकदम दोरीपेक्षा. रिंग ऍज अ रेअरर मीडियम. क्लिअर आहे बेटा. रिझल्ट आय डोंट नो. चला आता लक्ष दे. चलो वन सेकंड. रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सफर वेव्स कुठून पाहिजे मला रेअरर मीडियम. सो माझी जी दोरी आहे स्ट्रिंग डेन्सर आहे दोरी डेन्सर त्या तुलनेत तिची रिंग आहे जिला जाऊन धडकणार आहे माझी वेव्ह. आमच्या गणूच्या माईकला काही बोलायचं नाही. गणू देव माणूस आहे. गणू के माईक कुछ नाही बोलेंगे भाई. चलो लक्ष दे बेटा. हा गणेश येतो त्याच्या नावात देव आहे बालमित्रांनो. हा सो जी स्ट्रिंग आहे आपली तिची दोरी आहे ही रेअर आहे. वेरी सॉरी ती डेन्सर मीडियम आहे. बहक गए थे क्या बोखला गए थे क्या ससुरा. स्ट्रिंग इज द डेन्सर. स्ट्रिंग डेन्सर आणि तिची रिंग आहे पुढे रिंग ठेवली आपण की माझी जी रिंग आहे तिचा जे क्रेस्ट ट्रफ आहे तिचा कोणाला धडकली पाहिजे रिंगला. ठीक आहे. तर चलो भाई एक्सपेरिमेंट को शुरू किया जाए. जिम कोण गेला क्रस्ट गेला. कोण गेला क्रस्ट गेला. अर्थात अर्थात जाताना ट्रफही जाऊ शकता. आपण कोण घालवलं क्रेस्ट गेला. नीट लक्ष दे बेटा. क्रेस्ट गेला. क्रेस्ट गेल्याच्या नंतर क्रेस्ट काय करील ऑब्विसली जाऊन धडकणार धडक होणार ह्या मीडियाला धडकणार तो रिंगला धडकणार. आता काय होईल रिंग बिचारी गरीब आहे. मगाशी काय झालं होतं भिंत एकदम जबर आहे ना भिंत निबार आहे भिंत एकदम तगडी आहे भिंत हल्ली नाही. ही बिचारी रिंग गरीब आहे राव. रिंग रेअरर आहे. धक्का बसला बिचारी उडाली हवेत. हे बघ ना धक्का बसला बिचारी काय होईल हवेत उडल. मग हा जो जाताना क्रेस्ट धडकला होता असा क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ पैकी जाताना धडकला क्रेस्ट तर होईल काय ती बिचारी रिंगच वरती उडाली. मग आता होईल काय क्रेस्ट पुन्हा क्रेस्ट म्हणूनच रिटर्न येईल कारण ही गरीब आहे. इट इज नॉट एबल टू अप्लाय न्यूटन्स थर्ड लॉ. आर यू अंडरस्टँडिंग. ती बिचारी गरीब आहे ना भिंत जड होती तिने काय केलं न्यूटनचा तिसरा लॉ अप्लाय केला. ही काय झाली ही बिचारी स्वतःच वर उडाली एनर्जी घेऊन रिंग स्वतःच वर उडाली. सो क्रेस्ट विल रिफ्लेक्ट बॅक ऍज क्रेस्ट. प्यारे बच्चों
that crest will reflect back as crest. समजतंय मला काय म्हणायचं ते? crest reflects as crest only आणि trough reflects as trough only. क्लिअर आहे बच्चा? एक गोष्ट मी मगाशी सांगायची विसरलो बालमित्रांनो, की मगाच्या गोष्टीमध्ये म्हणजे जेव्हा क्रेस्ट रिटर्न येताना ट्रफ झाला तर फेज चेंज ऑफ पाय इज देअर. प्लीज मेन्शन इट इन युअर नोटबुक. फेज चेंज ऑफ पाय 180 चा फेज ना, बघ ना वरती जाताना खाली 180 चा फेज, पायचा फेज. इथे काय जाताना गेला क्रेस्ट, येताना आला क्रेस्ट, सो नो चेंज ऑफ फेज. प्लीज बेटा मागच्या केस मध्ये काय लिहिशील तू? देर इज फेज चेंज ऑफ पाय. मेन्शन कर, देर इज फेज चेंज ऑफ पाय when the transverse wave reflects from denser. MCQ मध्ये आलंय हे, खरा महत्वाचा मुद्दा ते होता, गडबडीत मी विसरलो. लिहा तिथं. रेअरर मधून येताना गेली क्रेस्ट आली क्रेस्ट, काहीच बदल नाही. देर इज नो चेंज ऑफ फेज. स्क्रीनशॉट लिहा जाय. चलो चलो आता रिफ्लेक्शन ऑफ. सर मधून मधून आवाज कट होतोय सारखा. चला पटकन सांगा, आवाजात डिस्टर्बन्स येतोय का? बाल मित्रांनो, रिफ्लेक्शन ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्स फ्रॉम डेन्सर मीडियम. आपली लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय? आपली नॉर्मल एक साऊंड वेव्ह. डेन्सर मीडियम म्हणजे काय? यू कॅन गेट द फील ऑफ द भिंत. माझी वेव्ह गेली आणि भिंतीला धडकली. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली जी लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे म्हणण्यापेक्षा आपली ही जी साऊंड वेव्ह आहे ही कशी ट्रॅव्हल होते बच्चा? समजा कॉम्प्रेशन निघलंय, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. सो कॉम्प्रेशन इज द पार्ट ऑफ हाय प्रेशर व्हेरिएशन. रेअरफॅक्शन हा एक वेगळं पार्ट आहे की जिथे लो प्रेशर व्हेरिएशन इज देअर. कॉम्प्रेशन मध्ये ज्यादा प्रेशर आहे, रेअरफॅक्शन मध्ये लो प्रेशर आहे. कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन अशी वेव्ह जात जात लेट अस से बच्चा की कॉम्प्रेशन धडकलं, कोणीतरी एक जण धडकणारच आहे. कॉम्प्रेशन धडकलं, ओके. कॉम्प्रेशन करत करत कॉम्प्रेशन धडकलं डेन्सरला. कॉम्प्रेशन हे ऑलरेडी डेन्स आहे. फिजिक्स काय बेटा नीट लक्ष दे. कॉम्प्रेशन हे ऑलरेडी डेन्स आहे. हे डेन्सर मीडियम इनफॅक्ट हे जे मीडियम आहे, माझी जी वेव्ह आहे ही रेअर आहे, माझी जी साऊंड वेव्ह आहे ही रेअर आहे बरं का. डेन्सर मीडियमला धडकतीये तर बेटा भिंतीला धडकली असं अज्युम केलं आपण. आता होणार काय की माझे जे माझ्या वेव्ह मधले जे पार्टिकल्स आहेत ओव्हर हिअर ऍट द कॉम्प्रेशन्स, हे पार्टिकल त्या भिंतीला प्रेस करण्याचं काम करतील, प्रयत्न करतील. पण भिंत खूप जड आहे, डेन्स आहे. दे विल बी अनेबल टू व्हायब्रेट द पार्टिकल्स ऑफ द भिंत. वॉलच्या पार्टिकल्सला ते काही नाही करू शकत. होणार काय की तेच कॉम्प्रेस होतील आणि रिटर्न येतील. सो प्यारे बच्चों, कॉम्प्रेशन विल रिफ्लेक्ट बॅक ऍज कॉम्प्रेशन. हा चेंज जरा नीट लक्ष द्या बेटा. compression will reflect back as compression. ओके. सो धडकताना कॉम्प्रेशन धडकलंय तर रिटर्न येताना सुद्धा, हे बघ लक्ष दे, धडकताना कॉम्प्रेशन धडकलं, रिटर्न येताना सुद्धा कॉम्प्रेशनच रिटर्न येणार आहे. ओके, प्लीज एव्हरीबडी डू अंडरस्टँड दिस. ओके, क्लिअर आहे? इज एव्हरीबडी क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? धडकलं कॉम्प्रेशन, रिटर्न येताना सुद्धा काय होईल? पार्टिकल्स वन्स अगेन दे विल गेट कॉम्प्रेस्ड अँड कॉम्प्रेशन विल कम बॅक. सो लॉन्जिट्युडनल वेव्ह डेन्सर मधून येत असताना, लॉन्जिट्युडनल वेव्ह डेन्सरला धडकून रिटर्न येत असताना काय म्हणणार होतो मी की बेटा तिथं क्रेस्ट आणि ट्रफ होते, इथं कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन आहे. सो बच्चा कॉम्प्रेशन रिफ्लेक्ट बॅक ऍज कॉम्प्रेशन. पटकन मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय टाका, फेज चेंज काय असेल का नसेल? रिप्लाय टाका. असेल तर काय असेल, नसेल तर नाही, नो टाइप करा, रिप्लाय करा. रिफ्लेक्ट्स बॅक ऍज कॉम्प्रेशन. फेज चेंज आहे का? असेल तर किती, नसेल तर नो टाइप करा. अरे बोलो. रेअर फॅक्शन reflects back as, जो गेला तोच रिटर्न येतो. कम ऑन. अरे बाबा, विल देअर बी एनी फेज चेंज? असेल तर काय, नसेल तर नो.
येस, व्हेरी गुड. फेज चेंज संबंधच नाही. गेलंय कॉम्प्रेशन, आलंय कॉम्प्रेशन. फेज चेंज झालीच नाही ना. गेलंय कॉम्प्रेशन, आलंय कॉम्प्रेशन. देर इज नो फेज चेंज प्यारे बच्चों. देर इज नो फेज चेंज. स्क्रीनशॉट लिया जाए. क्लियर आहे? देर इज नो फेज चेंज. झालं? चला बालमित्रांनो, लास्ट पार्ट. रिफ्लेक्शन ऑफ द लॉन्जिट्युडनल वेव्ह. कुठून? फ्रॉम रेअरर मीडियम. डेन्सरच्या ऐवजी काय? रेअरर मीडियम. ओके, आता मीडियम हलकं घ्यायचं आपल्याला. ओके, हलकं घ्यायचं. धडकलंय कॉम्प्रेशन. बघा बच्चा, लक्ष दे. रेअरर मीडियम. आता काय होईल? कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. आणि जाताना धडकलं कॉम्प्रेशन. लेटस से कोणी पण एक जण धडकू दे. समजा जाताना ह्या रेअरर मीडियमला, आता कसं मीडियम आहे बच्चा? रेअरर मीडियम. बरं का, आता लक्ष दे. धडकलंय बरं का, आपला कॉम्प्रेशन वाला पार्ट गेला आणि धडकला रेअरर मीडियमला. पण प्रॉब्लेम काय आहे की मगाशी जी भिंत होती ती पुश करत होती पार्टिकल्सला रिटर्न. हे तर बिचारा गरीब मीडियम आहे ना, रेअरर मीडियम. ह्याच्याकडे पुश करायला काहीच नाहीये. सो होणार काय? हे जे जाताना धडकलेलं कॉम्प्रेशन आहे विल रिफ्लेक्ट ऍज रेअरफॅक्शन. जे कॉम्प्रेशन आहे बर का, रेअरर मीडियमला धडकून येताना रिफ्लेक्ट बॅक ऍज रेअरफॅक्शन. क्लिअर आहे बेटा? ओके, ठीक आहे प्यारे बच्चों. धडकलं कॉम्प्रेशन, येताना कोण आलं? रेअर फॅक्शन. कारण की मीडियम रेअर आहे ना, मीडियम कडे पुश करायला काहीच नाहीये. हेच पार्टिकल्स गेले आणि धडकल्याच्या नंतर रिटर्न आले तर रेअर फाईड झाले, कारण की त्यांना तिकडनं पुश करणार कोणीच नव्हतं. सो प्यारे बच्चों, कॉम्प्रेशन वी रिफ्लेक्ट ऍज रेअर फॅक्शन, रिफ्लेक्ट बॅक ऍज रेअर फॅक्शन, आणि रेअर फॅक्शन वी रिफ्लेक्ट बॅक ऍज कॉम्प्रेशन. चला, फेज चेंज असेल का नाही? येस सर, येस सर. फेज चेंज ऑफ किती? पाय रेडियन. क्लिअर आहे? हे तुम्हाला पहिल्या ट्रान्सफोर्स वाल्या डेन्सर मधून येताना सुद्धा करायचंय. स्क्रीनशॉट घ्या. क्लिअर आहे बेटा? सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ वेव्स. तुम्ही म्हणत असताना बाबा रे बाबा, ई का है ससुरा, when two or more waves arrive at a point simultaneously, एकाच वेळी जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्स एखाद्या पॉइंटला येत असतील इन द मीडियम simultaneously एकाच वेळी, then each wave produces its own displacement independent of the other. प्रत्येक वेव्ह स्वतःचा डिस्प्लेसमेंट तयार करेल दुसरीच्या पेक्षा इंडिपेंडंट. रिझल्टंट डिस्प्लेसमेंट at that point, त्या पर्टिक्युलर पॉइंटला, is given by vector sum of displacements due to individual waves. ते एकट्या एकट्या वेव्हने केलेल्या डिस्प्लेसमेंट, एकट्या एकट्या वेव्हने केलेल्या डिस्प्लेसमेंटची वेक्टर सम त्या दोघांच वेक्टरची ऍड करायची. पहिल्या वेव्हचं अधिक दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट. सर काहीच नाही कळालं यातलं. दॅट इज द ब्युटी ऑफ द फिजिक्स. हे असं काहीच कळत नाही. ओके, बेडअप वाटतं सगळं. फील आलं की कळतं, अरे हा हे असं होतं का? हे ठीक आहे. I will give you a very clear understanding of the superposition of the waves. प्यारे बच्चों, let's assume कि we are having two sound sources. समजा समजा तुमच्याकडे दोन मोबाईल्स आहेत घरी. घरी दोन काय सर, आमच्या 4 मोबाईल आहे. समजा दोन किंवा दोनापेक्षा जास्त मोबाईल्स आपण एकाच टेबलवरती ठेवले आणि एकाच वेळी आपण गाणं लावलं. ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट, सध्या ट्रेंडिंग आहे ना ते गाणं. टुचुक. एकाच वेळी 3, 4, 5 लागेल तेवढ्या मोबाईलवरती टुचुक केलं तर काय होईल? तेच गाणं प्रत्येकाच्या मोबाईलचा जो साऊंड आहे, काही जो असेल तो असेल, व्हॉल्यूम तुमचा 10 पैकी समजा तुम्ही 5 वरती केलेला असेल, तर प्रत्येकाचा जो साऊंड व्हॉल्यूम आहे. सर तुम्ही इन्स्टा बघता का? आपल्याला एवढं काही कळत नाही इन्स्टा. मी फक्त ते व्हॉट्सअपचे स्टेटस पाहतो तुमचेच. तुम्ही स्टेटस ठेवता ते बालमित्रांनो. सो बच्चा 3, 4, 2, 3 काय जे मोबाईल असेल, प्रत्येक एकाच वेळी बटन दाबलं तर सगळे साऊंड ऍड होतील. हा, घरच्या सो बेटा लक्ष दे, सध्या घरी एकटाच आहे मी. सो प्यारे बच्चों, एकाच वेळी 2, 3, 4 मोबाईल्स एकच गाणं तुम्ही वाजवताय. सो एका साऊंड मध्ये दुसरा साऊंड ऍड होतोय.
येस ऑर नो? आणि आवाज मोठा येणार ना तुम्हाला, म्हणजे सुपर पोझिशन झालं, ओव्हरलॅपिंग झालं, त्याला इंटरफरन्स असंही बोलतात. एका वेव्ह वरती दुसरी वेव्ह आली. उलट आहे. आताच मला त्या वेदांनी सांगितलं तसा तो रिअलमी बर्ड्स किंवा काहीतरी इयरबड्स आले होते, त्याने सांगितले म्हणून मी ते घेतले. देर इज ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन. देर इज ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आहे की नाही? हेडफोन्स मध्ये आहे, इयरफोन्स मध्ये आहे. जितके तुम्ही चांगले घ्याल तिथे तुम्हाला नॉईज कॅन्सलेशन भेटतं. म्हणजे बेटा तो जो इयरबड आहे, तो जो हेडफोन आहे, तो जो इयरफोन आहे, तो काय करतो? ही प्रोड्युसेस द वेव्स विच आर ऑफ अपोजिट फेज ऑफ द वेव्स विच आर कमिंग टू युअर इयर. आणि मग काय होतं? नॉईज रिड्यूस होतो. समजा तुम्ही तुमच्या कानात बोट घाला, बंद करा कान, काय होतं? बाहेरचा आवाज यायचा बंद होतो. दॅट टाइप ऑफ वर्क इज डन. नॉट वर्क इज डन, अपोजिट फेज वाल्या वेव्स आर सेंट फ्रॉम ओव्हर देअर. सर काहीच नाही कळालं. आता फील येईल की बालमित्रांनो, अज्युम करू आपण की ह्या एका रेषेत समजा इकडनं एक वेव्ह आली, ह्या वेव्हचा क्रेस्ट आला. काय आला बेटा? इकडनं एक चालू आहे, ह्या वेव्हचा क्रेस्ट आला. आणि इकडनं पण एक वेव्ह सोडली, ठीक आहे ना, ह्या वेव्हचा एक क्रेस्ट आला. इकडनं एक वेव्ह आली, तिकडनं एक वेव्ह आली. समजा इकडचा एक, इकडे एक मोबाईल ठेवला, इकडे एक मोबाईल ठेवला, ओ शिट, गाणं लावून दिलं. सो काय होणार बेटा? इकडनं वेव्ह येणार आहे, तिकडनं वेव्ह येणार आहे. सर साऊंड वेव्ह तर तुम्ही सांगितलं आम्हाला कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन अशी असते, मग ही अशी का दाखवली? असा प्रश्न पडायला पाहिजे ना. साऊंड वेव्ह तर कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन असतं. बेटा आपली साऊंड वेव्ह जेव्हा भिंतीतून जाते ना, तेव्हा ती ट्रान्सफर होते. क्या बात. आपली साऊंड वेव्ह जेव्हा भिंतीतून जाते तेव्हा ती ट्रान्सफर होते या टाईपची. अर्थात इथं फील आपल्याला सोपं आहे. आपण ह्या टाईपची वेव्ह कन्सिडर करू. ट्रान्सफर्स काय आणि लॉन्जिट्युडनल काय, दोघांचे प्रॉपर्टीज एक्झॅक्टली सेम, नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या. चलो, सो इकडनं क्रेस्ट आला ह्या पहिल्या वेव्हचा, तिकडनं दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट आला. तर बेटा लेट अस से 1-2 सेकंदाच्या नंतर सिच्युएशन अशी येईल की बघ बरं का बेटा, ही वेव्ह थोडी पुढे सरकली इकडनं आणि तिकडनं ती वेव्ह पण हिच्यावरती आली. समजतंय? समजा आपण असं म्हणू, पहिल्या वेव्ह वरती दुसरी वेव्ह आली. आता काय झालं? दोन्ही वेव्ह एकमेकांवरती आल्या, म्हणजे साऊंड वाढणार ना, तुमचा जो साऊंड असेल तो वाढेल ना. कशामुळे? तर बेटा पहिल्या वेव्हचा अँप्लिट्यूड समजा A1 बरं का, आणि जी दुसरी आहे तिचं A2 आहे की नाही? पहिलीचं A1 दुसरीचं A2, काय होईल? या दोघांची ऍडिशन होईल ना, आणि रिझल्टंट साऊंड, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट होईल मॅक्झिमम, आहे की नाही? पहिल्या वेव्ह वरती दुसरी वेव्ह आली. येस ऑर नो? सो बच्चा, देर इज फर्स्ट टाइप वी से कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, किंवा त्याला सुपरपोजिशन असे म्हणतात. लाईट चॅप्टर मध्ये आपल्याला पुन्हा तेच आहे. ओके बच्चा, पहिला आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बेटा कन्स्ट्रक्टिव्हचा अर्थ काय? हे बघ, पहिली वेव्ह, दुसरी वेव्ह मी डॉटने दाखवली अशी. ओके, काय होईल? रिझल्टंट डिस्प्लेसमेंट विल बी मॅक्सिमम. क्लिअर आहे? समजतं बेटा? मी काय करतो, त्याला जरा बोल्ड करतो. आता थोडा फील आला सगळ्यांना? अरे येस ऑर नो? क्लिअर आहे? हे बघ, ही पहिली वेव्ह आहे बर का, फर्स्ट. त्याच्यानंतर ही काय बच्चा, ही सेकंड. आणि जी बोल्ड आहे हे बघ, ही वरची रिझल्टंट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना एकदम? क्लिअर आहे बेटा एकदम? इज देर एनी अडचण? हे बघ, ही पहिली तिच्यावरती, हे बघ दुसरी टुक 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 टुक, आणि ती बोल्ड जी दाखवली आहे ती तिसरी. दिस इज कॉल्ड एज कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मीन्स हिअर व्हॉट आर यू ऑब्झर्विंग प्यारे बच्चो? ही तीच गोष्ट आहे ना, इकडनं पहिली वेव्ह आणि तिकडनं पहिली वेव्ह दाखवली. मुद्दा असं की क्रेस्ट वरती क्रेस्ट आणि ट्रफ वरती ट्रफ. दिस इज द क्वालिटी ऑफ द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मी इथे दाखवतो, हे रॅन्डम डायग्राम होती. सो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचा अर्थ काय असतो बेटा? क्रेस्ट ऑन क्रेस्ट, ट्रफ ऑन ट्रफ. आर यू ऑब्झर्विंग? आर यू ऑब्झर्विंग? हे बघ, क्रेस्ट वरती पहिल्या वेव्हचा क्रेस्ट, त्याच्यावर बघ दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट. क्रेस्ट ऑन क्रेस्ट, ट्रफ ऑन ट्रफ. अच्छा, वन अनदर क्वालिटी बेटा, दिस टू वेव्स आर हॅव्हिंग नो एनी फेज डिफरन्स. बघ ना, क्रेस्ट वरती क्रेस्ट आहे, ट्रफ वरती ट्रफ आहे, मीन्स फेज डिफरन्स. आपण हे पुढे डिटेल मध्ये शिकणार आहोत. फेज डिफरन्स किती आहे बेटा? 0.
किंवा विसे नो फेज डिफरन्स. ओके, नो फेज. पुढे डिटेलमध्ये जाणार आहेत आपण, बट सध्या तुमच्यासाठी अंडरस्टँडिंग साठी फेज डिफरन्स इज 0 की काहीही फेज नाहीये. क्लियर बेटा? स्क्रीनशॉट लिया जाए. दिस इज दी कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कॉन्सेप्ट ऑफ कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. चलो दूसरा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दूसरा है बेटा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. चलो डिस्ट्रक्टिव्हचा अर्थ काय? ही पहिली वेव्ह आणि ही डॉटेडने मी दाखवलेली दुसरी वेव्ह. तर बाल मित्रांनो, समजा ही पहिली वेव्ह टिचिक आणि दुसरी वेव्ह अर्थात ही अशी दाखवली मी, खालून ट्रफ जाताना दाखवलाय. क्लिअर आहे? रिझल्टंटचं काय झालं इथे? हे बघ रिझल्टंट काय, आता बघ पहिलीचं अँप्लिट्यूड असं, दुसरीचं खाली. सो पहिली वरून चालली आहे, दुसरी खालून चालली आहे. व्हॉट विल हॅपन? दे विल कॅन्सल आउट वन अनदर ना बच्चा. एक बघणार आहोत डिस्प्लेसमेंट, एक वरती एक खाली, वजाबाकीच होते ना. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी ना बेटा. जेव्हा पण वेव्ह जाते, मी तुम्हाला बोललो होतो हॉरिझॉन्टली काय असतं? डिस्टन्स ऑफ द वेव्ह. व्हर्टिकली पार्टिकल उड्या मारतो तर ते काय असतं? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. एक वेक्टर वरती एक वेक्टर खाली, वजाबाकी होईल ना. रस्सी खेचली, एक साईड इकडे उडतीये, एक साईड इकडे उडतीये, काय झालं? एक फोर्स इकडं एक फोर्स इकडं, वजाबाकी होते ना. येस ऑर नो? सो सेम वे, एक फोर्स वरती एक फोर्स खाली, एक वेक्टर वर एक वेक्टर खाली, असं झालं ना. एक डिस्प्लेसमेंट वर एक डिस्प्लेसमेंट खाली, वजाबाकी होईल. अर्थात ते सेम सेम असतील तर काय होईल? दोन्ही अँप्लिट्यूड एक्झॅक्ट सेम सेम असतील तर वरच्यातनं खालचा वजा होईल आणि दिस विल बी द रिझल्टंट वेव्ह. काय रिझल्टंट वेव्ह? विथ अँप्लिट्यूड 0. नाही सर, दोरी तुटते. ठीक आहे. सो बेटा लक्ष दे, रिझल्टंट वे विल बी ऑफ दिस. अच्छा, याच्यात तू म्हणशील सोर नेहमी असं होतं का? अरे असं नाही, कमी जादा होईल ना. समजा बाबा हिचं अँप्लिट्यूड मोठं, हिचं छोटं, तर मोठ्यातून छोटा वजा होईल. परंतु चल ती एक केस दाखवतो. समजा बच्चा जनरली ही पहिली वेव्ह बरं का, हे बघ असं मोठं अँप्लिट्यूड आहे पहिल्या वेव्हचं आणि दुसऱ्या वेव्हचं अँप्लिट्यूड छोटं आहे. मग दुसरी वेव्ह अशी आहे, पण दोघांची सायकल मात्र सेम पाहिजे, नाही तर गडबड होईल. पुढे डिरेक्शन मध्ये करायचं ते. आता बघ झालं काय? पहिलीचं डिस्प्लेसमेंट मोठं आहे, दुसरीचं छोटं आहे. सो पहिलीतून दुसरं वजा होईल ना आणि रिझल्टंट वेव्ह तुझी काय होईल? पहिली सारखीच येईल. हे बघ एवढ्या डिस्टन्स मध्ये रिझल्टंट मी असं दाखव, हे बघ असं दाखवतो. रिझल्टंट असेल बेटा, पहिल्यातून दुसरा वजा होईल आणि काहीतरी असा येईल. समजतंय मला काय सांगायचं ते? आडवा नाही येणार. सगळं कॅन्सल नाही समजलं सर, प्लीज रिपीट. चला पहिल्यांदा मला आनंद वाटला की बाबा नाही समजलं असं कोणतरी म्हणलंय, नाही तर मी विचार असंच अजिम करून चालतो की सगळं समजतंय. ठीक आहे, लक्ष दे बेटा, सिंपल आहे. डिस्ट्रक्टिव्हचं फक्त कन्सेप्ट सांगतोय मी. पहिल्या वेव्हचं जेवढं अँप्लिट्यूड आहे तेवढंच अँप्लिट्यूड जर का दुसऱ्या वेव्हचं सुद्धा असेल तर पहिलं अँप्लिट्यूड 2 सेंटीमीटर, दुसरं 2 मधून 2 वजा होईल तर रिझल्टंट 0 येईल ना बच्चा. रिझल्टंट काय? 0. रिझल्टंट काय? 0. काहीच रिझल्ट नाही उरणार. समजा एखादा साऊंड असा आहे, मी बोलतोय तू कान बंद करून घेतले, काय होईल? तुला ऐकायलाच नाही येणार. मी तर बोलतोय, तुझं कान बंद करून घेतले, ऐकायलाच नाही येणार. त्या टाईपची स्टोरी. मी तर बोलतोय, तू तर कान बंद केले, म्हणजे ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन केलं तू, अपोजिट वेव्स, ऐकलंच नाही. रिझल्टंट इज 0. बस दॅट्स व्हॉट आय वॉज ट्राइंग टू से. सो बच्चे ही पहिली वेव्ह, ही दुसरी वेव्ह. सो क्रेस्ट वरती ट्रफ, क्रेस्ट वरती ट्रफ, हे बघणार आहो, पहिलीचा क्रेस्ट, दुसरीचा ट्रफ, क्रेस्ट ऑन ट्रफ आणि ट्रफ ऑन क्रेस्ट, अशी उलटी सिच्युएशन झाली बरं का, तर दे विल बी आउट ऑफ फेज. फेज कितीचा झाला? पायचा झाला ना. अरे बघणार आहो, हे वरती हे खाली, अरे बाबा वरती खाली अँगल किती झाला? 180. मग काय होतं? 0. हा पण समोर, हा पण समोर. क्लिअर आहे? सो फेज डिफरन्स ऑफ पाय आउट ऑफ फेज असली तुम्ही, आउट ऑफ फेज. मग काय होतं? फेज डिफरन्स 0, नो फेज. इथे काय? आउट ऑफ फेज. ओके, अरे पुढे डिटेल मध्ये पाहिजे आपल्याला लाईट चॅप्टर मध्ये. ओके चलो, हे नाही समजलं स्किप कर, याला काही नाही, याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. दिस इज नॉट देअर इन द सिलेबस राइट नाउ. ठीक आहे, चलो. सो रिझल्टंट विल बी मिनिमम. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक आहे. सो दीज आर द 2 टाइप्स. आता मेन डेरिवेशन घेऊ आपण. ओके, सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ द वेव्स च डेरिवेशन घेऊ आपण. लेट्स कन्सिडर बेटा 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह.
जसं आपण कंपोजिशन ऑफ एसजीएम केलं बेटा, काही डेरिवेशन मध्ये काहीही अक्षरशः बदल नाहीये. ओके, चलो सुपरपोजिशन प्रिन्सिपल ऑफ द वेव्स च डेरिवेशन 2 किंवा 2 पेक्षा जास्त आपण 2 वेव्ह घेऊ. कन्सिडर 2 simple harmonic progressive waves. Consider 2 simple harmonic progressive waves. कन्सिडर केल्या. कशा पद्धतीने कन्सिडर केल्या बेटा? तर ओमेगा काय असते? ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. येस ऑर नो? अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशी आहे बच्चा? कॉन्स्टंट. सर व्हॉट अबाउट ओमेगा? ओमेगा काय असतो बेटा? 2 पाई एफ किंवा यू से 2 पाई बाई टी. सो प्यारे बच्चों, ओमेगा कॉन्स्टंट आहे. मी तुम्हाला सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये बोललो होतो. बाल मित्रांनो, जर ओमेगा बदलला तर मोशन सिंपल नाही कॉम्प्लेक्स होऊन जाईल. जसं इथे तुम्हाला मगाशी बघायला कॉम्प्लेक्स वाटलं का नाही? पहिली वेव्ह दुसरी छोटी दाखवली, कॉम्प्लेक्स झालं का नाही? अर्थात ते कॉम्प्लेक्स कशामुळे झालं होतं? तर डिस्प्लेसमेंटमुळे. इथे मी कॉम्प्लेक्स कशामुळे बोलतोय बेटा? तर ओमेगा चेंज झाला. अख्ख्या सिलेबस मध्ये ओमेगा चेंज होणार नाहीये, टेन्शन घेऊच नका. ओमेगा विल बी कॉन्स्टंट. ठीक आहे, ओमेगा इज कॉन्स्टंट. सो बेटा फ्रिक्वेन्सी अँड टाइम पिरियड मस्ट ऑल्सो बी कॉन्स्टंट. सो एफ इज द फ्रिक्वेन्सी has to be constant. So obviously प्यारे बाल मित्रों, टाइम पिरियड टी इज द टाइम पिरियड. ऑब्वियस आहे की दोघांचाही टाइम पिरियड कॉन्स्टंट असला पाहिजे. म्हणजे काय बेटा? पहिली वेव्ह चालली जशी ऑल ओव्हर इंडिया फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आहे. सो एका सेकंदात तुमच्या घरी झुम 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 50 सायकल्स येतात. तसं माझ्याही घरी 50 सायकल्स येतात. ऑल ओव्हर इंडिया दे आर गोइंग 50 हर्ट्स. सो ऑल ओव्हर इंडिया फ्रिक्वेन्सी इज कॉन्स्टंट. टाइम पिरियड एका सेकंदात 50 सायकल जातात बाल मित्रांनो. सो टाइम पिरियड तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी सेम टाइम पिरियड. दॅट टाइप ऑफ फील इज देअर. झालं? अच्छा, आता राहिला विषय अँप्लिट्यूडचा. सो बाल मित्रांनो, कॅन आय से A1 इज द अँप्लिट्यूड. दोघांचा अँप्लिट्यूड वेगवेगळे घेऊ ना आपण. अँप्लिट्यूड ऑफ फर्स्ट वेव्ह, तिकडे एसचे म्हणायचो आपण, मी इथं बोललो फर्स्ट वेव्ह. A2 विल बी the amplitude of second wave. झालं? अच्छा, आता अजून कशामध्ये चेंज आहे बेटा? फाय मध्ये चेंज. फाय इज द इनिशियल फेज. आठवते? ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय. त्यातला फाय वॉज द इपॉक, आहे की नाही? इपॉक किंवा फेज ऑफ द सिस्टम, इनिशियल फेज. ओके, फाय 1 इज द इनिशियल फेज. इनिशियल फेज समजा मीन पासून निघल्यावर आपण 5-0 घ्यायचो ना, तसं इनिशियल फेज ऑफ फर्स्ट वेव्ह. फाय 2 विल बी द इनिशियल फेज कोणाची? ऑफ सेकंड वेव्ह. क्लिअर आहे बेटा? आणि y1 आणि y2 आर द डिस्प्लेसमेंट्स, राईट? सो y1 is the displacement of first wave and y2 is the displacement of second wave. बाल मित्रांनो, स्क्रीनशॉट लिया जाए आणि आता आपण इक्वेशन मांडून डेरिवेशन करू तुम्हा सर्वांच्या साक्षीने. ओके बच्चा, चलो फिर डेरिवेशन किया जाए. सो कन्सिडर द 2 सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. आणि आता मी लिहितो बाल मित्रांनो त्यांचं इक्वेशन. प्रत्येक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन करतो, दुसऱ्याला ढुसणी देत, स्वतः उड्या मारतो ना, असं दिस वे. ओके, सो पहिली वेव्हचं इक्वेशन y1 इज इक्वल टू A1 साइन ओमेगा टी प्लस फाय 1. दुसरीचं काय लिहू बच्चा? y इज इक्वल टू A2 साइन ओमेगा टी प्लस फाय 2. ओके, चलो मग आता by superposition principle, by superposition principle काय? resultant displacement at that point is given by, त्याला असं म्हणू y resultant will be प्यारे बच्चों
y1 plus y2. Individual displacements of the two waves. Clear आहे? So दोन इक्वेशन्स लिहून टाका. Which is equal to y1 is a1 sin omega t plus phi 1 plus a2 sin omega t plus phi 2 is equal to a1 कंसात sin a plus b sin a cos b plus cos a sin b. So apply करा sin omega t cos phi 1 plus cos omega t sin phi 1 plus a2 into bracket चला sin a plus b इथे लावा. So sin omega t cos phi 2 plus cos omega t sin phi 2. बेटा आधी केलं त्याप्रमाणे साइन ओमेगा टी इथे पण इथे पण आहे, पण तो ब्रॅकेट मध्ये. तर मी स्मार्ट वर्क करून काय करतो, साइन ओमेगा टी कॉमन घेतो. नीट लक्ष दे, कम ऑन कॉन्सन्ट्रेट बेटा. साइन ओमेगा टी कंसात काय राहील a1 cos phi 1 a1 cos phi 1 प्लस इथं बघ साइन ओमेगा टी कॉमन घेतला a2 cos phi 2. एकदा तुमचा प्रॅक्टिस करा, इट विल बिकम कम्प्लिटली इझी. झालं? चलो बच्चा हे बघ प्लस तसा cos ओमेगा टी कॉमन घ्या. कंसात काय राहील बेटा, हे बघ मल्टिप्लायर a1 आहे a1 sin phi 1 प्लस हे बघ cos ओमेगा टी ला जोडीदार कोण आहे a2 sin phi 2 a2 sin phi 2. क्लिअर आहे बच्चा? आता बघ मी पुढे लिहितो a1 cos phi 1 a2 cos phi 2 हे दोघं कॉसचं फंक्शन आहेत. सो लेट यातला a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2 ला ar cos डेल्टा असं लिहिलं मी. हे जे खालचं फंक्शन याला उचलतो a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 इज ar sin डेल्टा. काय केलं सर, याला ar cos डेल्टा याला ar sin डेल्टा असं बोललो. व्हेअर बर आता याला काय म्हणूया आपण फर्स्ट आणि याला काय म्हणूया सेकंड. व्हेअर तो जो ar आहे बच्चा इट इज एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. अरे काहीच नवीन नाही, झालेलं आहे सगळं. कॉपी पेस्ट डेरिव्हेशन आहे की नाही. ar इज एम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह आणि तो जो डेल्टा आहे त्याला काय म्हणूया रिझल्टंट फेज. इपॉक असं पण बोलतात, रिझल्टंट फेज. अरे आपण नाही का phi 1 minus phi 2 करत, तिथं आपण phi 1 minus phi 2 केलं का phi 2 minus phi 1 दोघांमधली वजाबाकी करा फक्त. आर यू अंडरस्टँडिंग? इट इज द रिझल्टंट फेज 1 आणि 2 असं मी बोललो. तर बच्चा हे जे दोघं आहेत ह्या दोघांना आपण इथं प्लेस करून टाकू. सो yr इज इक्वल टू साइन ओमेगा टी आणि ह्या ब्रॅकेटला काय लिहिलं बेटा आपण ar cos डेल्टा बर का. प्लस खाली काय म्हणूया cos ओमेगा टी आणि याला काय बोललोय ar sin डेल्टा ar sin डेल्टा. चल बेटा दोघांमध्ये पण ar कॉमन आहे बघ, प्लस अलीकडे ar पलीकडे ar आणि कंसात काय लिहूया साइन ओमेगा टी cos डेल्टा प्लस cos ओमेगा टी sin डेल्टा. क्लियर है बेटा? sin a cos b plus cos a sin b which is can I write sin of a plus b म्हणजेच ओमेगा टी प्लस डेल्टा. एकदम परफेक्ट बेटा. सो व्हॉट इज दिस इम्प्लाइंग, y रिझल्टंट आणला किंवा जो आला, इफ यू लुक ऍट दिस इक्वेशन अँड इंडिव्हिज्युअल टू इक्वेशन्स a sin omega t plus phi a sin omega t plus phi phi च्या delta is the resultant phase. So what I am observing, resultant equation was also SHM असं आपण तिथे बोललो होतो. इथे बघ resultant wave is also simple harmonic progressive wave. This implies that
रिझल्टंट वेव्ह इज ऑल्सो कशी बेटा सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह स्क्रीनशॉट लिहा जाय. मग आता आपण हिचं काय काढू अँप्लिट्यूड आणि फेज ह्या दोन गोष्टी काढू अँप्लिट्यूड आणि फेज ठीक आहे. चलो मग आता बघ मी लिहितो रिझल्टंट अँप्लिट्यूड ए आर आणि डेल्टा ह्या दोन व्हॅल्यू काढू. अरे आठवलं का नाही जसं तसं डेरिवेशन आपण केलंय. सोबतच्या रिझल्टंट अँप्लिट्यूड काय म्हणूया ए आर. इक्वेशन 1 आणि 2 तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर आणि ऍड करा कारण साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर 1 असतं आपल्याला माहिती आहे. सो बच्चा 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. चला राईट हँड साइड अगोदर लिहू. सो कॅन आय से ए आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस ए आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. 1 चा स्क्वेअर ए आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस 2 चा स्क्वेअर ए आर स्क्वेअर साइन स्क्वेअर डेल्टा. आता इज इक्वल टू बघ आता 1 चा स्क्वेअर म्हणजेच a1 cos 5 मी एकदम सिस्टमॅटिक करतो a1 cos 5 प्लस a2 cos 5 आहे की नाही 1 चा स्क्वेअर आहे बघा 1 आहे 1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर a1 sin 5 प्लस a2 sin 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. चला ए आर स्क्वेअर निघाला का नाही कॉमन कंसात काय राहील बेटा कॉस स्क्वेअर डेल्टा प्लस साइन स्क्वेअर डेल्टा इज इक्वल टू चला इथे ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर सोडवा. सो ए स्क्वेअर म्हणजे a1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर 5 प्लस a2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर 5 प्लस 2 टाइम्स a1 a2 म्हणजे 2a1 a2 cos 5 cos 5 ओके 2a1 a2 cos 5 cos 5. चला पुढे प्लस ह्या टर्मचा स्क्वेअर a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर 5 प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर 5 प्लस 2a1 a2 साइन 5 साइन 5. आता बघ बेटा इथे ए आर स्क्वेअर ए रिझल्टंटचा स्क्वेअर आणि कंसात कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर काय झालं 1 इज इक्वल टू. आता इथे बघ ह्या दोन टर्म्स के नाही 5 वाली हा यस a1 स्क्वेअर आहे का नाही कॉमन ठीक आहे ना a1 स्क्वेअर कंसात साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर बघ 1 होईल कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर 1 प्लस a2 स्क्वेअर कंसात बघ कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर विल बी 1 बघणार आहोत कॉस स्क्वेअर 5 प्लस साइन स्क्वेअर 1 होईल ना हे कॉमन. इथं बघ 2a1 a2 कॉमन घेतला 2a1 a2 कॉमन घेतला कंसात काय राहील cos 5 cos 5 प्लस sin 5 sin 5 स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कंपाऊंड अँगल वाला cos a cos b प्लस sin a sin b cos इज द कन्फ्युजिंग फंक्शन प्लस ला मायनस करतो सो डायरेक्टली मी लिहितो cos 5 5 प्लस sin 5 5 इज cos ऑफ 5 minus 5 cos of 5 minus 5 clear है बच्चा. And a resultant can be written as root मध्ये a1 square plus a2 square plus 2a1 a2 cos डेल्टा लिहा किंवा आपण तिकडे 5 minus 5 लिहिला होता फेज डिफरन्स येतो फक्त रिझल्टंट फेज डिफरन्स ठीक आहे ना काही अडचण नाही. असं लिही नाही तर असं लिही मी डेल्टा लिहिला आपल्याला काही एक फरक पडत नाही. ओके स्क्रीनशॉट घ्या. हे झालं रिझल्टंट अँप्लिट्यूड. आता आपण कशात इंटरेस्टेड आहे बच्चा रिझल्टंट फेज वैताग आला का रे पोरांनो भर दुपारी ते पण डेरिवेशन फिजिक्सचा झटका बघ लक्ष दे 1 आणि 2
तुम्हाला माहिती आहे अँगल देण्याचं कॉन्ट्रॅक्ट हे ऍक्च्युअल मध्ये टॅनचं असतं. सो धिस अपॉन धिस इक्वेशन नंबर सेकंड भागिले फर्स्ट करा. सो व्हॉट विल हॅपन, आधी ती साईड लिहितो मी, AR साइन डेल्टा भागिले AR कॉस डेल्टा इज इक्वल टू सेकंड जी ही A1 साइन phi1 प्लस A2 साइन phi2 अपॉन A1 cos phi1 प्लस A2 cos phi2. डिश क्या हो AR गायब. साइन अपॉन cos इज tan डेल्टा which is equal to A1 sin phi1 plus A2 sin phi2 upon A1 cos phi1 plus A2 cos phi2. And finally, बच्चा that delta resultant phase will be tan inverse of A1 sin phi1 plus A2 sin phi2 upon A1 cos phi1 plus A2 cos phi2. स्क्रीनशॉट लिया जाए. कॉपी पेस्ट डेरिवेशन है बेटा. देयर वाज नो चेंज फ्रॉम ऑसिलेशन. ठीक है. सो दिस वाज द रिझल्टंट एम्प्लिट्यूड. दिस इज द रिझल्टंट फेज. फक्त 2 केसेस आता आपण डिस्कस करू ज्या मी मागाशी घेतल्या होत्या. ठीक आहे. चलो बघ बेटा, फक्त आता 2 केसेस आपण घेऊ. when phi is 0, when the delta, okay, not phi, when the delta काय बेटा, रिझल्टंट फेज. दोघांमधली रिझल्टंट फेज जर का 0 असेल म्हणजे दे आर इन द फेज, आणि पाय असेल मीन्स दे आर आउट ऑफ फेज. या 2 कंडिशन फक्त आपण डिस्कस करू आणि आजच्या लेक्चरची सांगता करू. ओके बेटा. चलो चलो. सो बेटा केस 1, केस नंबर 1 काय म्हणूया की डेल्टा इज 0 मीन्स 2 वेव्स, मॅथ होणार ना राव, 2 वेव्स आर इन द फेज. डेल्टा 0चा अच्छा काय डेल्टा 0चा अर्थ काय बेटा, 2 वेव्स इन फेज. मग बालमित्रांनो मला सांगा, डेल्टा 0 घेतला तर बघ ए रिझल्टंट लिहितो. ए रिझल्टंट काय होईल बच्चा, रूट मध्ये A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 इनटू, आता बघ डेल्टा 0 आहे. सो बच्चा डेल्टा 0, सो कॉस डेल्टा इज कॉस 0. व्हॉट इज कॉस 0? 1. कॉस 0 इज 1 आहे का नाही. मग रूट मध्ये व्हॉट आय एम ऑब्झर्विंग, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 म्हणजे काय बच्चा, A1 प्लस A2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच काय A1 प्लस A2. हे आलं ए रिझल्टंट. हेच मी मगाशी कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये दिलं होतं बच्चा. केस 1 कशाची होती, कम ऑन, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कसा, हे बघ, ही पहिली वेव, ही दुसरी वेव, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, दोन्ही सोबतच निघाल्या म्हणजे दोघांचा फाय 0. सो या केस मध्ये काय होईल, A1 आणि A2 दोघांची बेरीज होईल आणि हा असा रिझल्टंट भेटेल. आर यू अंडरस्टँडिंग. चला केस नंबर सेकंड. केस नंबर सेकंड ऑब्वियस आहे, ही कशाची असणार आहे बोलो, डिस्ट्रक्टिव्ह वाली, की जिथे डेल्टा विल बी पाय, डेल्टा विल बी पाय. सो ए रिझल्टंट काय होईल बच्चा, रूट मध्ये A1 स्क्वेअर. अच्छा, डेल्टा पाय चा अर्थ काय झाला बेटा, 2 वेव्स आउट ऑफ फेज, 2 वेव्स आउट ऑफ फेज. अच्छा, 2 वेव आउट ऑफ फेज, डेल्टा पाय. सो बच्चा कॉस डेल्टा इज कॉस पाय, आणि आपल्याला माहिती आहे कॉस पायची व्हॅल्यू काय बेटा, -1. सो A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 -1. -1 म्हणजे काय झालं, A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर मायनस 2A1 A2. आता हे कोणाचं एक्सपान्शन आहे रूट मध्ये, तर बेटा A1 मायनस A2 ब्रॅकेटचा
स्क्वेअर which means रूट आणि स्क्वेअर काय a1 मायनस a2. सो ही डिस्ट्रक्टिव्ह वाली केस आहे. सो इन दिस वे. ओके, अर्थात दोघांचा एम्प्लिट्यूड सेम सेम असेल तर रिझल्ट विल बी 0. अँड इन दिस वे विल स्टॉप हिअर. प्यारे बच्चों, आज मजा आली का नाही आली?